हॅलो, ग्रेट इव्हनिंग. आणि मी आहे प्रगती. स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी पप्पांच्या नाश्त्यापासून. आणि आज आहे शुक्रवार, तारीख आहे 26 जुलै 2024. तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्याप्रमाणे मुलांना सुट्टी आहे. तर नक्षची आज सुट्टी आहे, तर नक्ष झोपलेला आहे आणि मस्त मजा करणार आहे, कारण साहेबांची एक्झाम झालेली आहे कालच. तर आज काय त्याला कोण काय बोलणार नाहीये. आज फ्रायडे, सॅटर्डे, संडे सुट्टी, लगातार बॅक टू बॅक 3 सुट्ट्या आहेत. तर मजा आहे बाबा. आणि मग नेक्स्ट असं आहे की मग आपण कुठेतरी जाऊया. आता पावसामुळे जर का आपल्याला सुट्टी मिळालेली आहे, तर आपण कुठे जाणार आहोत सांगा बरं. पण नेक्स्टला वाटतंय की मला 3 दिवस सुट्टी आहे, तर आपण कुठेतरी बाहेर, म्हणजे 2 दिवसाचं बाहेर जाऊया फिरायला. माझी एक्झाम झाली, जशी काय फायनल एक्झामच संपलेली आहे. तर तसं काय होणार नाहीये, कारण मला कामं आहेत, नक्शा पप्पांची कामं आहेत. आणि उद्या पण सॅटर्डे, तर उद्यालाही आपल्याला जायला लागणार आहे. तसा तर उद्या आहे 4th सॅटर्डे. कोर्टामध्ये सुट्टी असते नॉर्मली. कोर्टाला सुट्टी असल्यानंतर, कोर्टाची सुट्टी असल्यानंतर कॅन्टीन तर आपली बंदच असते. पण जेव्हा कोर्टाची सुट्टी असते त्या दिवशी मी आपल्या पंगत हॉटेलवर पण 90% म्हणजे 90% ऑफ द टाइम मी जातच नाही, कारण काही इतकी गर्दी नसते. त्याच्यामुळे काय आहे, आपल्या ताई हे लोक आहेत ते मॅनेज करून घेतात. तर मी जात नाही नॉर्मली. पण उद्याला आपल्याला जायचं आहे, कारण उद्याला कोर्टामध्ये आहे लोक अदालत. तर गर्दी असणार आहे. तर थोडंफार चालू राहणार आहे दुपारी 3-4 वाजेपर्यंत. तर जावं लागणार आहे. तर बस असा आहे आपला फ्रायडे. तर नशोपांचा नाश्ता बनवूया, जो मी ऍक्च्युली सकाळीच बनवलेला आहे, पण मी तुम्हाला दाखवत आहे क्लिपमध्ये. तर इथे आणलेली आहेत नक्शा पप्पांनी चिमणी, आणि खूप मस्तपैकी गाभोळीने भरलेली चिमणी आहेत. अशी ही चिमणी वर्षभर नाही मिळत. पाऊस जेव्हा खूप पडतो त्यावेळेलाच अशी चिमणी मिळतात, आणि ती तिकडनंच येताना क्लीन करून आणलेली. पण तरीही आपण आपल्या पद्धतीने करूया त्याला क्लीन. आणि इथे आणलेली आहे गावठी कोळंबी. ही कोळंबी संध्याकाळसाठी आहे. आणि अशी ही चिमणी मी परत एकदा क्लीन करून घेतलेली आहे. मोजून 8 ते 10 चिमणी आलेली आहेत. त्यामध्ये टाकत आहोत आपण मीठ. आणि चिमणी ही फ्राय करूनच छान लागतात. तर आपण तवा फ्राय करणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे हळद, आणि आपला आगरी स्पेशल मसाला टाकणार आहोत. अजून आहे चिंच, भिजवलेली चिंच. तर कोणतीही मच्छी फ्राय करताना भिजवलेली चिंच ही कंपल्सरी असते, कारण त्यामुळे मच्छीचा जो उग्र वास आहे तो निघून जातो. त्यासाठी इथे आपण भिजवलेली चिंच टाकत आहोत. आणि त्यानंतर आहे आपला लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट. काही लोक आलं पण वापरतात, पण मी नाही वापरत. अशा पद्धतीने आपली चिमणी जी आहे ती मॅरिनेट झालेली आहे. आता इथे तव्यामध्ये तेल तापलेलं आहे, आणि आता आपण याच्यामध्ये ही टाकून घेऊया. चिमणी टाकताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समोर काहीतरी ताट किंवा काहीतरी प्रोटेक्शन म्हणून समोर पकडायचं, कारण कधी कधी ही चिमणी फुटतात आणि तेल अंगावर उठण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आता आपण ही एकदम कडक फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आहे नक्शा पप्पांचा नाश्ता. तुम्ही बघू शकता, तांदळाची भाकरी आणि भरलेली गाभोळीची चिमणी किती मस्त दिसत आहेत. आणि आता आपण निघूया आपल्या हॉटेलवर. तर आता मी आलेली आहे घरी, आणि वाजले आहेत 6:30. तर आल्यानंतर नक्शा पप्पांना फोन केला, तर म्हणाले की नक्षला मी हेअर कटिंगला घेऊन आलेलो आहे. तर आता ते लोक येतील, त्यांना आता पाणी वगैरे गरम ठेवूया आणि आपल्या डिनरकडे वळूया. तर जसं सकाळी तुम्हाला दाखवलं, तर नक्शा पप्पांनी सकाळीच मार्केट आणून ठेवलेलं होतं. तर आता डिनरमध्ये बनणार आहे कोळंबी आणि भाकरी संध्याकाळच्या भाकरी माझ्या पार्सल असतात. सकाळी पण मला जमलं तर मी बनवते, नाही तर नॉर्मली बाहेरूनच येतात. पण ट्राय करते जेवढं होईल शक्य तितकं करावं, कारण आफ्टर ऑल बघा, आपण जगतो कशासाठी. तर त्यात जर का गोष्टी आपल्या ह्या एकदम फास्ट लाईफस्टाईल मध्ये जर का त्या गोष्टी जर का करता नाही आल्या, तर त्या पैशाचं किंवा जे काय आपण लाईफस्टाईल जगण्यासाठी जी धावपळ करत असतो त्याचा काही फायदा आहे का?
तर त्याच्यामुळे मी या गोष्टींवर एक कटाक्षाने लक्ष देते की सकाळी नक्षा पप्पांचा नाश्ता हा हेवी झाला पाहिजे. त्यानंतर दुपारी मग त्यांचा जेवण असलं नसलं तरीही चालतं, कारण मग ते कसं त्यांचा नाश्ता लेटच होतो आणि मग डायरेक्टली संध्याकाळचं पण जेवण हे व्यवस्थितच झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आज मी भाकरी पार्सल आणलेल्या आहेत आणि बनवूया कोळंबी. आणि कोळंबी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि इथे आहे लसूण, 2 छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत, 2 टमॅटो घेतलेले आहेत आणि ही आहे आपली कोळंबी. तर मी हिला व्यवस्थित क्लीन करून वॉश करून घेतलेली आहे. गावठी कोळंबी आहे आणि खूपच फ्रेश दिसत आहे कोळंबी. तर चला बघूया आपल्या रेसिपीकडे. इथे मी कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये टाकत आहोत आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि त्याला जास्त वेळ ठेवायचा नाहीये, पटापट आपले मसाले टाकायचे आहेत, कारण लसूण जर करपला तर भाजीला करपट वास येतो. त्यामुळे पटापट मसाले टाकून ना आपण ह्याला मिक्स करून घेऊ. तर सर्वात प्रथम मी टाकलेला आहे हळद आणि आपला आगरी स्पेशल मसाला मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे आपली कोळंबी, वांगा आणि टोमॅटो. तर हे टाकल्यानंतर ह्याला करून घेऊया मिक्स मिक्स मिक्स. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीनुसार आणि टाकणार आहोत थोडंसं पाणी. तर जेवढी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने पाणी ठेवा. तुम्हाला जर का भाजी थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंच पाणी ठेवा. आणि हे बघू शकता आता ह्याला आपण वाफ देणार आहोत आणि आपण जे काय आपण कोळंबीमध्ये टाकतो तर बटाटा बोला किंवा वांगा, जसं मी वांगा टाकलेला आहे तर ते शिजेपर्यंतच ह्या भाजीला शिजवायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला वांगा आहे जो शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला कोळंबी मसाला रेडी आहे आणि बघू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे ही कोळंबी. आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर. तर अशा पद्धतीने आपला कोळंबी मसाला रेडी आहे. तर बस जसं तुम्हाला मी सांगितलं की भाकरी आणलेल्या आहेत, ते पण नक्षला राईसच खायचा होता म्हणून त्याच्यापुरती थोडासा राईस बनवलेला आहे. आणि आता आपण करूया डिनर. तर हा आहे आमचा आजचा डिनर. कोळंबी मसाला, त्यानंतर तांदळाची भाकरी, राईस आणि एक प्लेन एग ऑमलेट काढलेला आहे. तर बाय बाय.